नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे। हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। अर्जाची प्रिंट काढायची आहे, त्यानंतर तो संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरून पोस्टात पाठवायचा आहे। त्यासोबत तुम्हाला एक गूगल ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे। तर या अर्जासाठी पात्रता काय आहे, त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट जोडायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। ऑफलाईन अर्जाची प्रिंट डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या इथे थोडक्यात तपशील देण्यात आलेला आहे। तर आपण हा थोडक्यात तपशील बघू। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरण खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करता येतील। यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी तुम्हाला कोणत्याही वस्तू खरेदी करता येतील। अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या लिंक वरती क्लिक करायचं आहे। त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज तुमच्या समोर ओपन होईल। तर तुम्हाला या अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण अर्ज किंवा आधी तुम्हाला हे हमीपत्र भरायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर इथे स्थळाचं नाव टाकायचं आहे आणि दिनांक टाकायचा आहे। दिनांक टाकल्यानंतर इथे तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे तुमची सिग्नेचर करायची आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण अर्ज भरायचा आहे। आधी तुम्हाला लाभार्थ्याचं नाव टाकायचं आहे, संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे, वय टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे, जात किंवा प्रवर्गाचं नाव टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती ते इथे टाकून घ्यायचं आहे। उत्पन्नाबाबतचे स्वयंघोषणापत्र आहे किंवा नाही ते इथे लिहून घ्यायचं आहे। आवश्यक उपकरण किंवा कोणतं साहित्य घेणार आहे त्याचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे। ते साहित्य घेण्यासाठी किती रक्कम लागणार आहे ती रक्कम इथं टाकून घ्यायची आहे। वैद्यकीय प्रमाणपत्र आहे किंवा नाही ते इथं लिहून घ्यायचं आहे। उपकरण किंवा साहित्याचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र आहे ते इथं लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुमच्या बँकेचा तपशील फिल करायचा आहे। बँकेच्या तपशीलमध्ये आधी बँकेचं नाव टाकायचं आहे, शाखेचं नाव टाकायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आणि सिग्नेचर करायची आहे। त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला कुठली कागदपत्र द्यायची आहे ती कागदपत्रांची यादी इथं दिलेली आहे। यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र, उपकरण किंवा साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र, अर्जासोबत जोडलेली कागदपत्र स्वसाक्षांकित किंवा तुमच्या स्वतःच्या सिग्नेचर केलेले कागदपत्र द्यायची आहेत। सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास ते सोबत जोडावे। तर हे प्रमाणपत्र कंपल्सरी नाही, जर असल्यास तर जोडायचे, नाही तर जोडण्याची गरज नाहीये। त्यानंतर तुम्ही कोणकोणते साहित्य किंवा उपकरण खरेदी करू शकता त्या उपकरणाची नावं इथे दिलेली आहेत। इथे एक टीप देण्यात आलेली आहे की फक्त राष्ट्रीयकृत बँकेमध्येच खाते असणं आवश्यक आहे। जर तुमचे इतर बँकेत असेल, म्हणजेच पोस्ट बँक असेल, सहकारी बँक असेल, सोसायटी बँक असेल, तर तुमच्या या बँकेत अकाउंट असेल तर हे अकाउंट इथे चालणार नाही, याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे।
त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाची स्वयंघोषणा फिल करायचं आहे। इथं तुमचे संपूर्ण नाव, ॲड्रेस, तुमच्या उत्पन्नाचा तपशील टाकून दिनांक, ठिकाण आणि संपूर्ण नाव टाकून सिग्नेचर करून तुम्हाला हा उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र या फॉर्मसोबत जोडायचं आहे। त्यानंतर उपकरण किंवा साहित्याचा तुम्ही दुबार लाभ घेतलेला नाही किंवा याच्यापूर्वी लाभ घेतलेला नाही त्याचं हे स्वयंघोषणापत्र फिल करून तुम्हाला हे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने या अर्जाची प्रिंट काढून हा संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरून दिलेली डॉक्युमेंट जोडून तुम्हाला हा अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरने या पत्त्यावर पाठवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या योजनेचा गुगल ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे। इथे तुम्हाला लाभार्थ्याचे संपूर्ण नाव टाकायचं आहे, जसं आधार कार्डवर असेल तसं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, संपूर्ण ॲड्रेस पिनकोड सहित टाकायचा आहे, तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची, तुमचं वय किती ते इथे टाकून घ्यायचं आहे, लिंग सिलेक्ट करायचं आहे, जात किंवा प्रवर्गाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायची आहे। ईमेल ID टाकल्यानंतर लाभार्थ्याचे पात्रतेचे निकष सिलेक्ट करायचं आहे। ज्येष्ठ नागरिक दिनांक 31/12/2023 पर्यंत 65 वर्ष पूर्ण केलेले आहे का ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आधार कार्ड असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का होय किंवा नाही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे वार्षिक कौटुंबिक रुपये उत्पन्न 2 लाखाच्या आत आहे का ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून ते उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले आहे का ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तुमच्याकडे आहे का होय किंवा नाही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। उत्पन्नाबाबतचे स्वयंघोषणापत्र आहे किंवा नाही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर उपकरण किंवा साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र आहे का ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सदर उपकरणे प्राप्त करून घेण्याकरिता संबंधित उपकरणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का ते होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हे कंपल्सरी नाही, इथं नाही पण सिलेक्ट केलं तरी चालेल। शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र आहे का होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायची आहे। उपकरण किंवा साहित्याचं नाव टाकायचं आहे, तुम्हाला कोणतं उपकरण खरेदी करायचं आहे त्या साहित्याचं नाव इथं टाकायचं आहे। त्यानंतर ते उपकरण खरेदी करण्यासाठी किती रक्कम लागणार आहे ती रक्कम तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचा तपशील फिल करायचा आहे। बँकेच्या तपशीलमध्ये तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे, शाखेचं नाव टाकायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे, आधार नंबर टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे। जर ॲप्लिकेशन करताना किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।